पहिला सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव गोवर्धन चोपडे. मी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कवेगावचा मूळ रहिवासी. मी अहिल्यानगर वन विभागामध्ये कार्यालय अधीक्षक या पदावर कार्यरत आहे. AI तंत्रज्ञानाचा वापर करून झोका नावाचा मराठी चित्रपट 2 तास 10 मिनिटाचा चित्रपट असून या चित्रपटामध्ये 10 सॉंग्स आहेत आणि हा चित्रपट पर्यावरणावर आधारित आहे. पर्यावरणावर आधारित जरी असला तरी याला लव्ह स्टोरी अटॅच आहे. म्हणजे पर्यावरणाचा संदेश असाच लोकांना दिला तर ते लोक बघण्याची शक्यता कमी असते, म्हणून त्याला मी लव्ह स्टोरीचा टच दिलेला आहे. चित्रपटात एकूण 10 सॉंग्स आहेत. पूर्णपणे AI टूल वापरलेत सगळे. ग्रोक आहे, ChatGPT आहे, सुनो आहे. ChatGPTकडे इमेज तयार केलेत, ग्रोककडनं व्हिडिओ तयार करून घेतले, टेक्स्ट टू इमेज टू व्हिडिओ, आणि सुनोकडनं सॉन्ग तयार करून घेतलेले आहे. तर हा चित्रपट पूर्णपणे फुल लेंथचा आहे, थिएटरसाठी योग्य आहे. तर माझी प्रेक्षकांना विनंती आहे, म्हणजे मी प्रोड्युसर लोकांनाही आग्रह केला होता की हा चित्रपट आपण बनवावा. यासाठी मी बऱ्याच प्रोड्युसरांना भेटलो होतो, परंतु असा कोणी मला चित्रपट स्वीकारणारा आणि निर्माण करणारा भेटला नाही. मग मी माझी स्टोरी काही दिवस अशीच बाजूला ठेवली होती. त्यानंतर AI तंत्रज्ञान आलं. मग त्याचं जर थोडी माहिती घेतली यूट्यूबकडनं वगैरे आणि थोडं बनवून बघितलं तर माझ्या लक्षात आलं की हे होऊ शकतं. मग मी हे सगळा वापर करून अख्खा 2 तास 10 मिनिटचा चित्रपट तयार केला आहे आणि तो पूर्ण तयार आहे. तर त्याचा मी आपणाला एक ट्रेलर आहे माझ्याकडे, तो दाखवतो. पण मी असं करू इच्छितो की जर पर्यावरणावर खरंच ज्यांचं प्रेम आहे आणि ज्यांना एखादी चांगल्या दर्जाची कलाकृती निर्माण करू वाटत आहे, अशा निर्मात्याने जर मला संपर्क केला तर एक चांगला प्रोजेक्ट होऊ शकतो, एक चांगला संदेश समाजापर्यंत जाऊ शकतो. आणि यातून माझी काही अपेक्षा नाही, एक चांगली संदेश समाजापर्यंत पोचवायचा आहे. कारण माणूस कसा आहे, एखाद्या हलवाईकडे गेला, लाडू बिडू असले चांगले तर म्हणतो काय बेस्ट लाडू होते, पण एक झाड मातीतून चांगले फळं तयार करतो. त्याच्याकडे लोकांचं दुर्लक्ष होत आहे. म्हणजे झाड हे किती महत्त्वाचं आहे की आज आपण ज्या सगळे फळं खातो, सगळे हे खातो, हे मातीतून तयार करतं, याचं महत्त्व माणसाला कमी आहे. जो प्रक्रिया करतो त्याचं महत्त्व खूप आहे लोकांना. म्हणून हा संदेश मला पोचवायचा आहे की झाडं किती महत्त्वाचे आहेत. म्हणजे ईश्वराचा जर रूप काय असेल या जमिनीवर तर ते झाड आहे, जे ऊन वारा पाऊस सगळ्यात राहतं. म्हणून हा संदेश मला पोचवण्यासाठी, हा संदेश काय तसा पोचला नसता म्हणून मी त्याला लव्ह स्टोरीचा अँगल दिला, 10 सॉंग्स लिहिले, असं आहे.